हरिओम चिकित्सालयाच्या 12 वर्षांच्या दीर्घ अनुभवानंतर काही दैनंदिन वापरातील आयुर्वेदिक उत्पादनाबद्दल आम्ही माहिती देत आहोत. दिवसाची सुरुवात आपण दंतधावनाने करतो, तर सकाळी आयुर्वेदिक दंतमंजन वापरले असता तोंडातील चिकटपणा नष्ट होऊन दात किडण्याची संभावना कमी होते. ज्यांच्या चेहऱ्यावर अधिक प्रमाणात पिंपल्स आहेत त्यांनी कस्तुरी मंजल हा साबण वापरल्यास पिंपल्स कमी होतात. या साबणाचा रिझल्ट खूप छान आहे. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा कमी करण्यास कषाय हा साबण मदत करतो. ज्यांच्या चेहऱ्यावर उष्णतेमुळे काळसरपणा आहे त्यांच्यासाठी नालपार्म हा साबण काळसरपणा कमी करण्यास उत्तम आहे. ज्यांची चेहऱ्याची त्वचा किंवा शरीर कोरडे आहे अशा त्वचेसाठी मिल्क क्रीम सोप हा साबण वापरल्यास त्वचा कोरडी पडायची बंद होते, कारण यामध्ये लोणी वापरले आहे. हा आहे केस टोन शॅम्पू. हा शॅम्पू वापरल्यास केस गळण्याच्या तक्रारी कमी होतात, केस स्वच्छ व मोकळे धुतले जातात. G3 शॅम्पू हा सुद्धा एक आयुर्वेदिक शॅम्पू केस धुण्यासाठी वापरला जाऊ शकतो. ज्यांचे केस शरीरातील वातामुळे किंवा उष्णतेमुळे गळतात, केसांना पोषण कमी प्रमाणात मिळते, जीवनसत्वांची कमतरता आहे, त्यांच्यासाठी कंजुन्यादी तेल वापरले जाते. हे तेल वापरल्यामुळे केसांची मुळे घट्ट होऊन केस गळती कमी होते. अनुवांशिकपणे केस गळतात, टक्कल पडण्याची टेंडन्सी जास्त आहे अशासाठी नीलिभृंग्यादी हे तेल वापरल्यामुळे केस गळणे, टक्कल पडणे ही प्रक्रिया थांबते. केसांची शीघ्र वाढ होण्यासाठी वटजटादी तेल वापरले जाते. ज्यांचे केस वाढत नाहीत त्यांनी या तेलाचा वापर करावा. भृंग आमलकादी तेल, तर या तेलाचा महिमा वर्णन करताना शास्त्रात सांगितले आहे की जर हे तेल बगळ्याला लावले तर तो पण काळा होऊ शकतो. म्हणजेच केस पिकले असता हे तेल अधिक प्रभावी आहे. ज्यांच्या केसात सतत कोंडा होत असतो त्यांच्यासाठी हे आहे सुगंधी दारुणक तेल. रोज या तेलाचा वापर केल्यास कोंड्याचे प्रमाण कमी होते. ॲक्रॅनिल क्रीम. ज्यांच्या चेहऱ्यावर जास्त पिंपल्स आहेत त्यांनी साबणाबरोबर सकाळी संध्याकाळी या क्रीमचा वापर केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात. कुमकुमादी लेपम. चेहऱ्यावरील काळे डाग व वांग आहेत त्यांच्यासाठी हा मलम उत्तम आहे. ही सर्व शुद्ध आयुर्वेदिक उत्पादने असल्यामुळे यांचा वापर अत्यंत सुरक्षित आहे.